हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पनीरची भाजी बघणार आहोत. तर त्याच्यासाठी एका पॅनमध्ये इथं मी अतिशय कमी असं तेल वापरलेलं आहे. तेल आणि बटर हे दोन्ही मी इथं वापरणार आहे. तुम्ही नुसतं तेलही वापरू शकता किंवा नुसतं बटर किंवा तूपही वापरू शकता. पण ही भाजी बनवताना याच्यातलं पनीर चिवट होऊ नये किंवा मऊ व्हावं यासाठी मी ट्रिक सांगणार आहे. मी काय पद्धत फॉलो करते हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर पहिल्यांदा इथं छान बारीक असा इथं मी 2 ते 2.5 कांदे छान असं मी किसून घेतलेले आहे. आणि आता आपण छान तेलावरती परतवून घेणार आहोत. आणि हे परतवत असताना गॅस अगदी मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. गॅस मोठा करू नका, नाहीतर मग आपला कांदा छान भाजून असा होणार नाही. त्याचबरोबर इथं मी 1 ते 1.5 असा टोमॅटो घेतलेला आहे. आता टोमॅटो आपला नॉर्मल आहे असाच आहे. आता गावरान किंवा आंबट असा नाही, नॉर्मल आपला जो असतो तोच आहे. तर तो इथं मी किसून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ याच्यासाठी घेतलेलं आहे की कांदा आणि टोमॅटो जो आहे ना तो लवकर शिजावा, याच्यासाठी मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता असा या पद्धतीने आपण छान असा परतवून घेणार आहोत. परतवून घेतल्यानंतर याच्यामध्ये कमी मसाले वापरते. त्याच्यामध्ये पावभाजीचा मसाला, आपला नेहमीचा घरगुती मसाला, हळद आणि लाल मिरचीची पावडर, रंगवण्यासाठी इथं मी घालून घेतलेला आहे. आणि तुम्ही आता पाहू शकता छान असा रंग आलेला आहे या आपल्या ग्रेव्हीला. तसेच आता इथं मी हे जे पॅन आहे हा परत एकदा गरम करून घेते. आणि याच्यामध्ये थोडंसं मी तूप घालून घेणार आहे, बटर घालून घेणार आहे. आणि या बटरमध्ये आपण परत एकदा जी पेस्ट केलेली आहे ना ही परत एकदा पेस्ट परतवून घेणार आहे. आणि ही परतवत असताना आपण गॅस एकदम बंद करून ठेवलेला आहे. असं या पद्धतीने आपण छान असं परतवून घ्यायचं आहे. हे आता ही साधारणपणे अर्धा मिनिटापर्यंत परतवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही वापरलेलं आहे. तुम्हाला ही जर रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दही घातल्यानंतर परत एकदा लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम वाढवू नका, नाहीतर मग दही याच्यामध्ये फुटण्याची शक्यता जास्त असते. तर हे सगळं जे ग्रेव्ही आहे ही छान शिजवून घेण्यासाठी झाकून ठेवलं होतं. आणि आता बघू शकता माझी ग्रेव्ही आहे ना छान पद्धतीने इथं भाजून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये आता आपण थोडंसं साय जी आहे घरातली आपण ती साय आपण याच्यामध्ये, त्याचबरोबर थोडे काजू होते माझ्याकडे, ते दोन्ही पण छान असं ही पेस्ट मिक्सरमधून काढून याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. पाहू शकता ग्रेव्हीचा रंग असा बदललेला आहे. आणि हे परत एकदा आपण गॅस बारीक करूनच आपण हे शिजवून घेत आहे. काजू शिजला गेला पाहिजे त्याच्यातला, म्हणून आपण ही प्रोसिजर इतकी जास्त वेळ करून घेत आहोत. तर आता पनीर मऊ होण्यासाठी इथं मी एका पातेल्यामध्ये थोडं पाणी घेऊन ते पाणी कोमट झालं, त्याच्यामध्ये आपण थोडे मटार आणि जे पनीर आहे ते इथं छान असं उकळवून घेणार आहोत. म्हणजे हे जे पनीर आहे ना हे मऊ राहते, चिवट होत नाही. मी ही पद्धत नेहमी फॉलो करते, तुम्ही देखील करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटते ती. आणि आपल्या मटारचा जो रंग आहे ना तो रंगही बदलत नाही. या पद्धतीने जर मटार उकळून घेतले तर ते सगळं आता आपण सगळं गाळून घेतलं आणि ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. अजिबात बघा जो पनीरचा रंग आहे तो बदललेला नाही आहे, मटारचा रंगसुद्धा बदललेला नाही आहे. जे गाळून घेतलेलं पाणी आहे ना ते फेकून द्यायचं नाही. त्याचं काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते. थोडीशी कसुरी मेथी जी आहे ती दोन्ही हाताने चोळून या मिश्रणामध्ये आपण घालून घेणार आहोत. ते परत एकदा छान असं परतवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण जे आपण गाळून घेतलेलं होतं ना पाणी, तेच मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं होतं. आणि ते सगळं पाणी याच्यामध्ये आपण घालून घेत आहोत. आणि पाहू शकताय भाजीचा थिकनेस कसा आलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा जास्त पातळ किंवा घट्ट करू शकता. आणि बघा हे पनीरचं पाणी मी अजून थोडंसं ॲड केलेलं आहे, कारण मला हे भाताबरोबर सुद्धा
ग्रेव्ही हवी होती म्हणून. आणि छान आता ही अशी रटारटा आपण शिजवून घेणार आहोत. तर या पद्धतीने जर तुम्ही भाजी केलात ना तर पनीर अजिबात चिवट होत नाही. कमी तेलकट, कमी मसाल्यांमध्ये अतिशय छान अशी भाजी तयार होते. चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. लक्षात ठेवा आपण ग्रेव्हीत एकदा घातलेलं आहे. आणि आता हे झाकून ठेवून परत एकदा आपण छान असं उकळून घातलेलं आहे. पनीरची भाजी अतिशय चविष्ट होते. आणि तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर ह्याच्यामध्ये परत एकदा मी थोडंसं साय होती माझ्याकडे दुधाची, ती घालून घेतलेली आहे. अतिशय रिच असं आपलं मटर आणि पनीरची भाजी तयार झालेली आहे. परत एकदा थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि गरम मसाला, खरं ह्याची गरज नव्हती पण मी तरी पण एकदा टाकलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. मला तर ही भाजी खूप आवडलेली होती. तर तुम्हालाही आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.